नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्थ आणि तंदुरुस्त असाल। सो चला आज ब्लॉगला सुरुवात करूयात। आता बरोबर 9 वाजलेले आहेत आणि आमचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे आणि मी रेडी झालेली आहे। तर पिहू KG2 ला होता आणि आज त्याचा रिझल्ट आहे, सोबतच ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन आहे। मागल्या वर्षी शाळेने खूप छान प्रोग्राम अरेंज केला होता। KG1च्या मुलांचे डान्स पण अरेंज केले होते आणि खूप छान झाला होता प्रोग्राम। या वर्षी माहित नाही काय त्यांचं प्लॅनिंग आहे काय आहे। तर चला आता आधी शाळेत जातो आणि तुमच्यासोबत पण शेअर करतो। सो स्टे ट्यून। चल ओके, फोटो काढायचा होता बापरे, आम्ही डरावून दिसतो का? एक मिनिट फक्त। बरं आहे त्याला असं वेगळं काही आठवत त्याला तुमची आठवण येत होती बरं घरी? हो ना पिऊ, चला। नेहमीच तर नुसतं हे आवडत नाही ते आवडत नाही। चल लवकर। बघ पिहू किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बघ। सर्वांनी घातलं, सर्वांनी। ये चल, मम्मा नाही आली तुझी काय रे? पिहूला हा ड्रेस अजिबात आवडला नव्हता आणि जसा तो ड्रेस घातला तसा पिहूचा मूड खूप जास्त खराब झाला। इवन त्याला रडायला पण येत होतं, पण त्याला कसं तरी समजावलं की बाळा फक्त कार्यक्रम होईपर्यंत तरी घाल। आणि त्याचे इथे मी फोटो काढत होते कारण कार्यक्रमाला बराच वेळ होता। दोघांचे फोटो काढले, डेकोरेशन वगैरे छान केलं होतं आणि पिहूला असं घट्ट पकडून ठेवलं होतं कारण नुसता इकडनं तिकडनं मस्ती करत होता। आणि इथे कार्यक्रमाला आता स्टार्ट झालेले आहेत। प्रिन्सिपल सर आणि मॅम दीप प्रज्वलन करत आहेत आणि सरस्वती माता आणि सावित्री मातेचं इथे पूजा होते आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आणि मुलांसाठी ही छान रेड कार्पेट सारखं इथे चटई आखरली होती आणि त्यावर वॉक करून मुलं आपापले सर्टिफिकेट आणि मेडल्स घेत होते। तर ज्या मुलांनी स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यांच्यासाठी मेडल्स होते आणि इतर मुलांसाठी सर्टिफिकेट। आणि हा आमचा पिहू बघा, सरळ कार्पेटवरनं जायचं तर तिरपा चालला आणि त्याला सर्टिफिकेट मिळालं। आणि स्पोर्टमध्ये त्याने पार्टिसिपेट केलं नव्हतं त्यामुळे थोडासा नाराज झाला तो मेडल न मिळाल्यामुळे। पण मग मी त्याला छान समजावून सांगितलं, सोबत त्याचं खूप सारं कौतुक केलं। त्यानंतर मग त्याला थोडं बरं वाटलं आणि तो खुश झाला। आणि त्यानंतर प्रिन्सिपल सर आणि मॅमनी सर्व मुलांसोबत इथे ग्रुप फोटो काढलेत आणि पिहूला फक्त घाई होती ती म्हणजे ड्रेस चेंज करायची। जसं टीचरने आवाज दिला ड्रेस चेंज करायला, चला पिहू असा धावत गेला ना, इतका खुश झाला तो। आणि त्यानंतर प्रिन्सिपल सरांनी सर्वांचे आभार मानलेत आणि कार्यक्रमाची सांगता केली। आलो एकदाच घरी, बराच वेळ लागला आणि ग्रेड खूप छान मिळाले पिहूला, छान रिझल्ट होता आणि सोबत ग्रॅज्युएशन डे होता आणि बऱ्याच मुलांना छान छान मेडल्स मिळाले। एकाही स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं त्यामुळे त्याला मेडल नाही मिळालं आणि पिहू थोडासा नाराज झाला। पण रिझल्ट छान आहे। तर छान झाला कार्यक्रम, पण यावेळेस त्यांनी डान्स वगैरे काहीही अरेंज केले नव्हते आणि नेहमीप्रमाणे पॅरेंट्स आजही कमी होते। बरेच मुलं अब्सेंट होते, त्याच्याऐवजी पॅरेंट्स आले होते फक्त आणि ते काय रिझल्ट घेऊन गेले त्यामुळे तिथे तितकीशी हॉलमध्ये प्रेक्षक नव्हते। पण तरी छान झाला प्रोग्राम। चला तर आता कामाला लागते। काय म्हटलं? तू माझी बाईक फायला तयार आहे? बाईक फायला तयार आहे ना मी तुझी। 1 2 3 स्टार्ट। बापरे, तू काढली ही? कोणती बाईक आहे रे बाळा? हायबुसा. काय? हायबुसा.
अच्छा, छान काढली, छान काढली. दुसरी काढ टाकू. दुसरी हो आता सर्व पेजेस गाड्यांनीच भरतं का तू? हो. किती बाई गाड्यांचं वेड हे. सो फ्रेंड, आरू म्हणाली, आरू आंबे खाऊन खाऊन कंटाळली आता. सो आता तिला मँगो मिल्कशेक बनवून देते. काल बाहेर गेलो होतो तेव्हा आरोहीला मँगो मिल्कशेक प्यायचा होता आणि आंब्याचा रस खायचा किंवा प्यायचा म्हटलं तर तिला कंटाळा येतो आणि बाहेर तिला मँगो मिल्कशेक आवडतो. तर म्हटलं चला आता घरीच तुला बनवून देते आणि तुमच्यासोबतही शेअर करते. सो स्टे ट्यून. तर इथे मी छान आंबा धुवून घेतला आणि त्याची साल काढून घेतली आधी. त्यानंतर त्याचे छान छोटे छोटे काप केलेत. मँगो मिल्कशेक तसं तर बनवायला खूप जास्त इझी आहे, पण मार्केटमध्ये जर आपण प्यायला गेलो तर किती जास्त प्राईस घेतात. त्यामुळे म्हटलं चला आपण घरीच बनवूयात. आणि काल खरं म्हणजे वेळ पण नव्हता. ती आरूची इच्छा होती खूप प्यायची, पण खरंच वेळ नव्हता. तर इथे मी आंब्याचे काप केलेत. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते फिरवून घ्यायचे आहेत. त्याआधी त्यामध्ये मी इथे 2 चम्मच साखर टाकली. तुम्हाला जितकं गोड प्यायला आवडतं त्यानुसार तुम्ही साखर ॲड करा. आणि त्यानंतर 1 स्पून मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केलेली आहे आणि सोबतच 1 कप भरून इथे दूध ॲड केलेलं आहे. आणि हे छान आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. आणि मँगो मिल्कशेक छान घट्टसर असला ना तर खूप टेस्टी लागतो. आणि त्यामुळे मग मी अगदी थोडंसंच दूध घातलं त्यात. आणि बघा किती छान घट्टसर असा मँगो मिल्कशेक आपला तयार झालेला आहे. तुम्ही असंही देऊ शकता, मुलांना आवडीने खातील. मी थोडंसं त्याला गार्निश करत आहे. त्यासाठी मी पुन्हा त्यामध्ये 1 स्पून छान मँगोचे काप टाकलेले आहेत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1 स्पून त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करते आहे. आणि त्यावर फक्त थोडंसं पुन्हा मँगोचे काप टाकत आहे. दिसायला खूप छान दिसतं आणि ते म्हणजे टेस्टला पण खूप भन्नाट लागतं. त्यानंतर थोडीशी बदामचे काप इथे ॲड केलेले आहेत. आणि इथे रेडी आहे आपला मँगो मिल्कशेक. तर फक्त 5 मिनिटात आपली मँगो मस्तानी इथे तयार आहे. मँगो मस्तानी म्हणू शकता किंवा मँगो मिल्कशेक म्हणू शकता, पण चवीला खूप 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 जास्त म्हणजे अप्रतिम लागते. आणि मुलांना आंबे खायचा कंटाळा आला असेल किंवा आंब्याचा रस खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं त्यामध्ये चेंज करून देऊ शकता. मुलं अतिशय आवडीनं खातील. तर सर्वात आधी मी टेस्ट करून पाहते. खूप खूप टेस्टी झालेला आहे. आंब्याचा फ्लेवर सोबतच त्यात व्हॅनिला आईस्क्रीमचा फ्लेवर मस्त जमलेला आहे. चला आता आधी आरोहीला देते, नंतर भेटते. आवडली का ग? खूप टेस्टी आहे. त्याचं नाव माहित आहे का तुला काय आहे? मँगो मिल्कशेक. यस, मँगो मस्तानी पण म्हणतात त्याला. तुला आवडली का? मग पुन्हा बनवून नाही भेटणार? का? तुला आवडली म्हणून? आवडली नाही ना मग तर अजिबातच बनवून नाही मिळणार. अरे चीटिंग. तूच तर बोलली आता आवडली नाही. पहिली म्हटलं होतं आवडली तर तू म्हणत होती नाही मिळणार आता. आता नाही आवडली म्हटलं तर अजिबात मिळणार नाही. बाय बाय. चीटिंग.